आजकाल कॉलेज कॅम्पसमध्ये, कॅफेमध्ये, पार्टीत किंवा अगदी रस्त्यावरही तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल. काही तरुण धूर सोडताना दिसतात, पण तो सिगारेट सारखा नसतो. त्या धुराला वेगळाच वास, वेगळी स्टाईल असते. कुणी म्हणतं हे सिगारेट नाही, वेप आहे. कुणी म्हणतं हे सेफ आहे, तर कुणी म्हणतं हे फॅशन आहे. पण खरंच वेप म्हणजे नक्की काय? ते सिगारेटपेक्षा वेगळं आहे का? आणि हे खरंच सुरक्षित आहे का? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेप म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. याला ई सिगारेट, वेप पेन, पॉड सिस्टीम अशी ही नावं आहेत. यात तंबाखू जळत नाही, त्यामुळे धूर नसतो. त्याऐवजी एक द्रवपदार्थ गरम करून त्याची वाफ तयार केली जाते आणि ती श्वसनातून आत ओढली जाते. म्हणूनच याला वेपिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच धूर ओढणं नाही तर वाफ ओढणं असे अनेक जण सांगतात. वेप मशीन दिसायला लहान, स्टायलिश आणि आधुनिक दिसते. काही पेडासारखी असते, काही USB ड्राईव्ह सारखी. आतमध्ये बॅटरी, हीटिंग कॉईल आणि एक लिक्विड भरायची टाकी असते. बटन दाबताच किंवा श्वास घेताच मशीन चालू होतं. लिक्विड गरम होतं आणि वाफ तयार होते. ही वाफ दिसायला धुरासारखी असते, म्हणूनच अनेकांना दोन्हींमधला फरकच कळत नाही. आता प्रश्न येतो, या वेप लिक्विडमध्ये असतं तरी काय? या द्रवाला ई लिक्विड किंवा वेप ज्यूस असंही म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी असतात: प्रोपिलिन ग्लायकॉल, व्हेजिटेबल ग्लिसरीन, फ्लेवर आणि अनेक वेळा निकोटीन. निकोटीन हे तर घटक आहे जे सिगारेटमध्ये व्यसन लावतो. काही वेप लिक्विड निकोटीन फ्री असल्याचं सांगितलं जातं, पण सगळ्याच उत्पादकांबाबत खात्री देता येत नाही. वेप इतकं लोकप्रिय होण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्याची फ्लेवरची दुनिया. आंबा, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, व्हॅनिला, मिंट, कोला असं जवळपास सगळ्या चवीचं वेप लिक्विड उपलब्ध असतं. त्यामुळे अनेक तरुणांना हे सिगारेटपेक्षाही आकर्षक वाटतं. दूर नसल्यामुळे वास कमी येतो आणि लोकांना वाटतं हे कूल आहे. अनेक लोक असं म्हणतात की वेप हे सिगारेटपेक्षा सुरक्षित आहे, कारण यात तंबाखू जळत नाही, राख नाही आणि पारंपरिक सिगारेटमधील काही घातक रसायनही यात नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की वेप पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण वेपमधूनही शरीरात निकोटीन जातं, जे व्यसन लावणार आहे. शिवाय यात वाफेमध्ये असलेले काही रसायन फुफ्फुसांवर परिणाम करू शकतात, असं तज्ज्ञही सांगतात. वेपबद्दल अजून एक गैरसमज म्हणजे हे सोडणं सोपं आहे. प्रत्यक्षात अनेक लोक वेपपासून निकोटीनच्या व्यसनात अडकतात. काही तरुण जे कधीच सिगारेट ओढत नव्हते, ते वेपमुळे निकोटीनकडे ओढले जात आहे. म्हणजेच वेप कधीकधी सिगारेटकडे जाण्याचा पहिला टप्पा ठरू शकतो. भारतामध्ये वेपबद्दल वेगळीच चर्चा आहे, कारण काही वर्षापूर्वी सरकारने ई सिगारेटवर बंदी घातली. कारण तरुण पिढीवर होणारा परिणाम, आरोग्याचे धोके आणि व्यसनाचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तरीही काही ठिकाणी वेप अजूनही बेकायदेशीर मार्गाने मिळताना दिसतायत. सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्यांचं प्रमोशनही केलं जातंय. वेप करणारे लोक अनेकदा म्हणतात हे फक्त वाफ आहे, पण ती वाफ शरीरासाठी निरुपद्रवी आहे का, यावर अजूनही संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये वेपला सिगारेट सोडण्यासाठीचा पर्याय म्हणून पाहिलं जातं, तर काही देशांमध्ये त्यावर कडक कारवाईचे निर्बंध आहेत. याचा अर्थ असा की वेपबद्दल अजूनही जगभरात एकमत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वेप ही एक नवीन फॅशन बनली आहे. हातात वेप घेऊन फोटो काढणं, रंगीत धूर सोडणं, वेगवेगळ्या फ्लेवरची चर्चा करणं, हे सगळं तरुणांमध्ये ट्रेंड झालं आहे. पण फॅशनच्या नावाखाली आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. शेवटी वेप म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा: हे खरंच गरजेचं आहे का? ताण कमी करण्यासाठी, स्टाईलसाठी किंवा मित्रांमध्ये फिट होण्यासाठी आपण आज आपल्या शरीरावर प्रयोग करतोय का? कारण एकदा व्यसन लागलं की त्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. एकूण काय, वेप म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाफ ओढण्याचं साधन, जे सिगारेटपेक्षाही वेगळं असलं तरी पूर्णपणे सुरक्षित नाही. दिसायला आकर्षक, चवीला गोड, वापरायला सोपं असलं तरी त्यामागे लपलेले धोके समजून घेणं गरजेचं आहे. माहिती घेऊन निर्णय घेणे हे शहाणपणाचं लक्षण आहे. कारण शेवटी एकच सत्य आहे: फॅशन क्षणिक असते, पण आरोग्य आयुष्यभरासाठी असतं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थेट वास्तव या आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.